मध्य प्रदेश मध्ये बरहानपूर तालुक्यामध्ये दापोरच्या बाजूला आळगाव गाव आहे. त्या आळगावमधली कोण की जगन्नाथ पाटील. त्याला परमेश्वराच्या कृपेने 3 मुलं होती. मोठ्याचं नाव विजय, दुसऱ्याचं नाव सुभाष आणि तिसऱ्याचं नाव विराट. असे 3 मुलं असताना कर्माचं काय घडलं मग पुढे ऐका. सुभाषचं नाव सांगतो तुम्हाला. छंद तरी कुठले कुठले होते? कुठले? नाच, नाटक, तमाशा, वही मंडळ, भजन मंडळ. त्याचप्रमाणे त्याला शिक्षणाची सुद्धा आवड होती. आणि असे दिवस चालत असताना पुढे काय झालं? स्टोरेज ना फोटो भाऊ सांगतो तो भाऊ असताना त्याला आशा नावाची एक मुलगी होती. आणि मुलगी असताना ती मुलगी तापाने जर्जर झाली आणि तिला ताप झाला. ताप झाला असल्यानंतर विजयने विचार केला की मुलगी जर आपण घरी ठेवली तर ह्या मुलगीला निमोनिया झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं की या मुलीला आपण दवाखान्यात घेऊन जाणार आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग ही मुलगी बरी होईल. आणि मग बरी झाल्याच्या नंतर आपण हिला घरी घेऊन येऊ. म्हणून तो विजयच्या भाऊला काय सांगतो? विजय आपण सुभाष भाऊ, सुभाष भाऊ काय जातो दवाखान्याला, काय जातो दवाखान्याला, आपल्या शेताला विजय भाऊ त्या सुभाषला म्हणतो की हे बाबा, उन्हाळ्याचे दिवस आहे, शेतामध्ये पाणी भरणं गरजेचं आहे. जर शेताला पाणी दिलं नाही तर आपली केळ्याची मळा हा पिकणार नाही, नुकसान होईल. मी दवाखान्यात जातो आणि तू शेतामध्ये जा आणि आपल्या बागाला पाणी भर. आणि सुभाष काय म्हणतो मग नंतर?
सुभाषनं काय केलं असा तो म्हणा मल्हारी व ऐक मीराबाई Come on,